गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मोठी अफवा पसरत आहे. काही पोस्टमध्ये दावा केला जात आहे की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची हत्या झाली आहे. काही लोक तर असेही म्हणत आहे की नेतान्याहू आता जिवंत नाही आणि जे व्हिडिओ लोकांसमोर येत आहेत ते प्रत्यक्षात AI ने तयार केलेले आहे. पण इथे सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. सध्या तरी ही संपूर्ण बातमी फेक आहे. इस्रायल सरकारने अधिकृतपणे सांगितले आहे की बेंजामिन नेतान्याहू जिवंत आहेत आणि सुरक्षित आहेत. मग हा गोंधळ सुरू कसा झाला ते बघूया. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. मित्रांनो, आमचं चॅनल नवीन आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. काही दिवसांपूर्वी नेतान्याहू यांचा एक व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये ते इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबद्दल बोलताना दिसत होते. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला. काही वेळातच त्याला 11 मिलियन पर्यंत व्ह्यूज आले. पण लोकांनी त्या व्हिडिओमध्ये एक विचित्र गोष्ट ऑब्झर्व केली आणि ती म्हणजे जेव्हा नेतान्याहू हात हलवून बोलत होते तेव्हा काही सेकंदासाठी त्यांच्या हातात जास्त बोटं दिसत आहेत असा भास होत होता. काही फ्रेम्स मध्ये असे वाटत होते की त्यांच्या हातात 5 पेक्षा जास्त बोटं आहेत. सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली. लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केला की हा व्हिडिओ कदाचित AI जनरेटेड आहे. कारण AI ने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये अनेकदा हातांच्या बोटांमध्ये चुका दिसतात, कधी कमी तर कधी जास्त. पण तज्ञांनी आणि इस्रायल सरकारने स्पष्ट केले आहे की हा AI व्हिडिओ नाही. प्रत्यक्षात हे फक्त ऑप्टिकल इल्युजन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हात खूप वेगाने हलवते तेव्हा कॅमेऱ्यातील काही फ्रेम्स मिस होतात आणि त्यामुळे काही क्षणासाठी बोट जास्त असल्यासारखी दिसू शकतात. म्हणूनच इस्रायलच्या पंतप्रधानाच्या कार्यालयाला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले की बेंजामिन नेतान्याहू पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत आहे आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा चुकीच्या आहेत. मात्र याच दरम्यान एक दुसरी गंभीर गोष्ट समोर आली. इराणकडून एक खुली चेतावणी देण्यात आली आहे की इराणच्या काही सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जर नेतान्याहू अजूनही जिवंत असतील तर त्यांचा पाठलाग केला जाईल आणि योग्य वेळी त्यांना लक्ष्य केले जाईल. यामागे कारणही मोठे आहे. कारण इराणचे सुप्रीम लीडर अली खेमेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. काही रिपोर्ट्सनुसार अमेरिका आणि इस्रायलच्या स्ट्राईक्समध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये नेतृत्व बदलले आणि नवीन नेतृत्व पुढे आले. या दरम्यान आणखी एक अफवा पसरली की अली खेमेनी यांचे पुत्र मुस्ताफा खेमेनी यांनाही इस्रायलने टार्गेट केले आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की त्यांच्यावर हल्ला झाला आहे, पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ते जखमी झाले असले तरीही जिवंत आहेत. या सर्व घडामोडीमुळे युद्ध आता एक अशा टप्प्यात पोहोचले आहे जिथे दोन्ही बाजू एकमेकांच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्यात प्रयत्न करत आहेत. इस्रायलचा प्रयत्न आहे की इराणमधील निर्णय घेणारे प्रमुख नेते कमजोर करावेत, तर दुसऱ्या बाजूला इराणचा फोकस इस्रायलच्या नेतृत्वावर आहे. या युद्धात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे युद्धाच्या खर्चाचे गणित. इराण जे ड्रोन वापरत आहे त्याची किंमत तुलनेने खूप कमी असते. काही अंदाजानुसार एक ड्रोनची किंमत सुमारे $20,000 पर्यंत असू शकते. पण त्या ड्रोनला थांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरसेप्टर मिसाईल्स खूप महाग असतात. उदाहरणार्थ पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टम वापरून एखादा ड्रोन पाडण्यासाठी जे इंटरसेप्टर यूज केलं जातं त्याची किंमत सुमारे $3 मिलियन प्रति शॉट इतकी असू शकते. म्हणजेच एक स्वस्त ड्रोन पाडण्यासाठी अत्यंत महाग शस्त्र वापरावे लागते. यामुळे काही अमेरिकन रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अॅम्युनिशन साठ्यांवर दबाव वाढत आहे. काही विश्लेषक तर असेही म्हणत आहे की अमेरिकेने या युद्धात अनेक वर्षाचा अॅम्युनिशन साठा वेगाने वापरला आहे. त्यामुळे भविष्यात जर दुसरा मोठा संघर्ष झाला, उदाहरणार्थ चायना आणि तैवान यांच्यात, तर अमेरिकेला एकाच वेळी 2 मोठ्या संघर्षांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. दरम्यान या युद्धाचा परिणाम इतर मध्य पूर्वेतील देशांवरही दिसू लागला आहे. युनायटेड अरब एमिराइट्स, कुवैत आणि कतार या देशांमध्येही स्फोट आणि ड्रोन हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले गेले की UAE मधील AI डफ्रा एअर बेस जवळ ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा दावा करण्यात आला. कुवैतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळही स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या घटनांमुळे मध्य पूर्वेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे की जे शहर एका काळी जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक केंद्र मानले जात होते तिथे आता युद्धाची छाया दिसू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की अमेरिका लवकरच आपल्या नौदलाची ताकद जगाला दाखवू शकते. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज या समुद्री मार्गाबद्दल त्यांनी संकेत दिले आहेत. हा मार्ग जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक याच मार्गातून होते. जर इथे संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. सध्या या युद्धाला सुमारे 16 दिवस झाले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. जिओपॉलिटिकल तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील 7 दिवस अत्यंत निर्णायक ठरू शकतात.
या कालावधीत युद्ध कमी होईल की आणखी तीव्र होईल हे स्पष्ट होऊ शकते. तसेच युरोपियन देश अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने अधिक सक्रियपणे उतरतात का आणि दुसऱ्या बाजूला रशिया किंवा चायना काही मोठं पाऊल उचलतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे असेल. सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, मध्य पूर्वेतील हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे परिणाम जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेवरही दिसू लागले आहेत. या विषयाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत आणत राहील. मी आहे सपना आणि तुम्ही पाहत आहात द मराठी फॅक्ट बॉक्स. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.